नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. सकाळी सकाळी सर्वांना बातमी समजली असेल की त्या सोनम वांगचुकला त्या सगळ्या उपोषण केंद्रावरून पोलिसांनी उचलून नेलं हॉस्पिटलमध्ये. कारण कोर्टाने तसे आदेश दिले होते त्यांना की 20-1 दिवस झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल आणि त्याच पद्धतीने दिल्ली पोलिसांनी सिव्हिल कपड्यांमध्ये येऊन त्यांना उचललं आणि नंतर नेलं. आणि त्याच्यानंतर जे काही राजकारण सुरू झालं, म्हणजे सकाळी सकाळी मी त्याच्यामध्ये एक पाहिलं की राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे देखील तिथे भेटायला गेले. म्हणजे त्यांना जे करायचं नव्हतं ते त्यांनी केलं. असो, त्याचे परिणाम त्यांना इलेक्शन्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भोगायला येतीलच. आणि त्यांचाच एक मनसेचा नेता माझीच एक फेसबुकवरची पोस्ट रिशेअर करून सांगितले की राज ठाकरेंनी कधी हिंदुत्व सोडलं, तुम्ही समोरासमोर बसा, आपण मुद्द्याने मुद्द्याला उत्तर देऊ, आम्ही या सगळ्या गोष्टी निश्चित बोलू. चांगली गोष्ट आहे, तुम्ही बोलायला आतुर आहात, नक्की निश्चित बोलूया आपण, त्या गोष्टीचं हे नाहीये. पण आज ज्या लोकांना तुम्ही पाठिंबा देताय ना, ते लोक काय आहेत याचा एकदा विचार केला तुमच्या नेत्यांनी? नाही केला. आणि तुम्ही सांगताय की राज ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंच नाही. मग तुम्ही पुरावे द्या ना, कसं सोडलं नाही. असोत, ही फार मोठी चूक केली त्यांनी, जे करायला नव्हतं पाहिजे होतं. उद्धव ठाकरेंच्या नादाला लागून ते अजून अनेक चुका 3-4 वर्षामध्ये करणार आहेत आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना अपयश हे त्यांच्या वाट्यावरती येणारच आहे, एवढं मात्र नक्की. कारण ज्या पद्धतीनं ते पुढे राजकारण करत जात आहेत आणि त्यांना जसं जसं या सगळ्यामध्ये ओलं जात आहे ना, ते अत्यंत चुकीचं आहे आणि ते राज ठाकरेंच्या प्रतिमेला न शोभणार आहे. असोत, येऊया महत्वाच्या मुद्द्याकडे, सोनम वांगचुक यांच्याकडे. आता थोडंसं ऐका, व्यवस्थित ऐका की मी काय सांगतो. एक थोडंसं संक्षिप्त रूपामध्ये सांगतो, कारण मागे पण मी एक व्हिडिओ बनवली होती. सोनम वांगचुक हे एक ऍक्टिव्हिस्ट आहेत. म्हणजे काय, त्यांना अनेक आतापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे तो तुमचा मॅगेसिस पुरस्कार वगैरे असेल, हे असे पुरस्कार त्या लोकांना मिळतात. कारण काय होतं माहितीये का, जे बाहेरनं येणार फंडिंग असतं ना अशा लोकांना, ते सरळ त्यांच्या बँक खात्यांमध्ये टाकलं जात नाही. कारण निश्चित त्यांना माहिती आहे, जर आपण त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसा टाकला तर कुठे ना कुठेतरी आपण अडकणार. मग ते काय करतात, लिगल पद्धतीने जातात. मग अशा ऍक्टिव्हिस्ट असे तयार करायचे, त्यांना एखादा पुरस्कार द्यायचा आणि मग त्याच्यातून पुरस्काराच्या माध्यमातून असं ती संस्था सांगते की आम्ही पुरस्कार दिल्याचा अर्थ आम्ही त्यांना वर्षानुवर्ष पैसे देत राहू, महिन्याला पैसे देत राहू. ते लिगल असतं. कारण ज्याला अवॉर्ड मिळतो, त्याला जो माणूस अवॉर्ड देतोय, ज्याच्या नावानं जी संस्था अवॉर्ड देते, त्याला त्या संस्थेला त्याला पैसे देण्याची, आर्थिक मदत करण्याची त्याला मुभा असते आणि तो अधिकार असतो. आणि अशा पद्धतीने त्यांना अवॉर्ड दिले जातात. मग दर 4-5 वर्षांनी त्यांना ते अवॉर्ड दिले जातात. आणि हे जे ऍक्टिव्हिस्ट असतात, हे जो सोनम वांगचुक जे काय करतोय ना, हा त्याचा धंदा आहे, हा त्याचं प्रोफेशन आहे. आता एक गोष्ट साधी लक्षात घ्या, विराट कोहली क्रिकेट खेळतोय, विराट कोहली फुटबॉल तर खेळू शकत नाही, नंतर त्याला त्याच्या क्रिकेटमध्येच जे काय करायचं ते करायचंय. तसा हा सोनम वांगचुक एक ऍक्टिव्हिस्ट आहे. त्याचा वडील देखील ऍक्टिव्हिस्ट होते आणि त्याच्यामुळे उपोषण करणं, या सगळ्या गोष्टी. अण्णा हजारे कधी राजकारणात आले का? खासदार झाले, आमदार झाले, मंत्री झाले नाही, ते ऍक्टिव्हिस्ट होते. त्यांना उपोषण फक्त करायचंय. काही झालं, त्यांना फंडिंग येतंय, पैसा येतोय, तुम्ही फक्त अण्णा उपोषण करायचं, मीडिया तापवायचं, वातावरण तापवायचं, एवढ्या गोष्टी फक्त करायच्या. तशाच पद्धतीचा सोनम वांगचुक एक ऍक्टिव्हिस्ट आहे. लेहमध्ये अनेक जण म्हणतात की काय आहे, सोनम वांगचुक पर्यावरण प्रेमी आहेत, त्या लेहमध्ये काय सगळं अनधिकृत बांधकाम आणि या सगळ्या गोष्टी जे काही होतंय ते सगळं त्याला करू द्यायचं नाही. पण ऐका, याच्या मागे फार मोठी गोष्ट आहे. हे चायनाला पाहिजे की लेहमध्ये, लडाखमध्ये कोणतीही गोष्ट होऊ नये, इंडियाने इथं कोणतीही डेव्हलपमेंट करू नये. आणि यासाठी म्हणून चायना या सोनम वांगचुकला फंडिंग करून या सगळ्या लॉबीच्या विरोधामध्ये काम करायला भाग पडतंय. हा सोनम वांगचुक एक अशी गोष्ट म्हणतोय की काश्मीरला, म्हणजे जो पाकव्याप्त काश्मीर आहे किंवा काश्मीर आहे, त्याला त्याचा अधिकार आहे, त्यांना जे हवं ते त्यांनी करावं, म्हणजे पाकिस्तानकडे जावं, असं त्याचं एक वैयक्तिक मत आहे. कोई भी इलाका खुश होना चाहिए, वो जहाँ चाहे जाने चाहिए. तो इसीलिए आपने सुना होगा रेफरेंडम्स होते हैं, प्लेबिसाइट्स होते हैं. तो अगर ऐसा सबका विचार है तो फिर कश्मीर में क्यों नहीं. असं या सोनम वांगचुक बद्दल खूप काही आहे. तुम्ही जरा व्यवस्थित रिसर्च करा. एक बाजू नका पाहू, त्याची दुसरी बाजू पहा. त्याची दुसरी बाजू पहा, हे महत्वाचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या अभिजित दिपकेनं नीटच्या परीक्षेसाठी कॉक्रोच जनता पार्टीने या सगळ्या गोष्टी काढल्या. तो आला इथे, सगळं योग्य होतं, अनेक जण त्याला सपोर्ट करत होते, खुद्द बीजेपी मधले देखील अनेक लोक त्या गोष्टीला सपोर्ट करत होते. पण हळूच सोनम वांगचुकची एंट्री होते, हळूच बाकीच्या सगळ्या लोकांची एंट्री होते, हळूहळू RSS मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, मोदी हटाव, या सगळ्या गोष्टी आल्यानंतर लोकांना समजू लागतं की अरे वा, याच्या मागे खूप काही गोष्टी. आता हे मी नाही सांगत, त्या जंतर मंतरवरती खरोखर नीटचे विद्यार्थी असणारे लोक बघा काय सांगतात. आजादी 1947 में मिल गई थी, बीजेपी से क्या आजादी चाहिए और आरएसएस से क्या मतलब है इनका. हम स्टूडेंट्स यहाँ खड़े हैं, हम नीट के लिए खड़े हैं, पेपर लीक ना हो, हमारा फ्यूचर सिक्योर रहे, हम इसलिए खड़े हैं. अब हमारी आवाजों के बीच RSS मुर्दाबाद के नारे लग रहे हैं, तो फिर ये हमारे को सामने रख के ये अपनी रोटियां सेकी जा रही हैं और कुछ नहीं. म्हणजे या तरुणांना, विद्यार्थ्यांना हेच कळे ना की साला यांनी आपल्याला नीटच्या परीक्षेसाठी आंदोलन केलं, पण साला यांचं तर दुसरंच काहीतरी चाललंय. आता एवढी तर 12वीतली नीट सारखी मोठी परीक्षा
येणारी मुलं एवढी जर मूर्ख नाही येत ना त्यांना की काही समजतच नाहीये. जर असं असतं तर लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असते ना. जर हे सत्य असते तर नव्हते ना हे सत्य. यांचं काय आहे काय नाही माहिती आहे. हा दिपके द्या आपचा, त्याला कुठनं फंडिंग होते. बरं मला सांगा एक साधं उदाहरण द्या. अमेरिकेतलं सगळं धंदा पाणी काय असेल तो करत होता ते तिकडचं सोडून सगळं त्या आंदोलनासाठी इथं येतोय. फुकट कोणी करतंय का? नाही करत नाही. अशा कितीतरी एजन्सी लावले. 200, 300, 400 करोड रुपये आतापर्यंत PR वरती खर्च झालाय. म्हणजे साधा विचार करा, हे युट्यूबर काही मोठी मोठी लोक जे कधीच अशा राजकारणामध्ये पडत नाहीत. एक वेळ आम्हाला तुम्ही म्हटलात ना BJP वाला आहे, काँग्रेसवाला आहे, कोणी आहे, कारण आम्ही जर एखादा पैसे घेऊन काय बोललो तर ठीक आहे, आम्ही पॉलिटिक्स आणि या गोष्टीविषयीचा तरी कंटेंट बनवतोय. पण जे फायनान्सवाले किंवा अशा पद्धतीची सगळी लोक इन्फ्लुएन्सर देखील सोनम वांगचुक सपोर्ट करतायत, या सगळ्या गोष्टी करतायत. यांना कोण PR करतंय? यांना 50-50 हजार 1-1 लाख रुपये देऊन नुसती स्टोरी ठेवण्यासाठी पैसे दिले जात आहेत की एवढ्या मोठ्या पद्धतीने हे सगळं काम केलं जातंय. याच त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या स्टेजवरती कोणती यासीन मलिकची कोण आयटम बिटम कोणी ती अरुंधती रॉय ती सांगते की काश्मीर भारताचा हिस्साच नाही. ही सांगणारी ही बाई. त्यानंतर याच मंचावरती येऊन अल्लाह 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 करणारी आणि त्या अल्लाचं गुणगान गाणारी ही बाई. बस नाम रहेगा अल्लाह का. त्याच्यानंतर ही एक बाई जी बाई म्हणते की भारत माता जर माता आहे तर मग तुमचा बाप कोण? यासले हिनवणी करणारी. बेचारों ने ये तो कह दिया कि भारत हमारी माता है, पर ये बाप ढूंढ रहे हैं. अब ये बाप ढूंढ रहे हैं. नहीं बाप है, तो बाप ही होगा, तो बाप कौन है ढूंढ रहे हैं. त्यानंतर हा एक भडवा कुणाला कामरा की कोण हा, ह्याला तर भडव्याला सोलून काढणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा कधीतरी काम होणार एवढं निश्चित. हा कारण ज्या पद्धतीच्या गोष्टी करतोय ना, याला जिथून फंडिंग येते देशविरोधी बोलायला, हिंदू विरोधी करायला, त्याचा कार्यक्रम होणार एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी फार मोठ्या स्तरावरती काम चालू असणार हे मी ठामपणे सांगतोय आणि त्याचा काटा काढावाच लागेल. मी काय म्हणतो, माझं एक गोष्ट आहे का, तुम्हाला बोलायचं आहे सरकारच्या विरोधात, मंत्र्यांच्या विरोधात निश्चित बोला. पण एखाद्या धर्माला सतत त्याच्या आस्थेविषयी बोलणं हे योग्य नाही. जर तिथला जर कोण तो कन्हैया कुमार के कोण कन्हैया लाल तो जर एखाद्या टिप्पणी करत असेल आणि त्याचा गळा चिरला जात असेल, ऑनलाईन व्हिडिओ करून गळा चिरला जात असेल, तर मग तुम्हाला ते सहन होत नाही ना. मग आम्ही हिंदू म्हणून किती सहन करायचं. त्याच्यामुळे असल्या लोकांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ना आता असं म्हणायला वाटतं की बाळासाहेब ठाकरेंचा असायला हवे होते. कारण हे हरामखोरांना चढे तोड उत्तर देणार एकमेव महाराष्ट्रातला माणूस होता की ज्यानं देशभरामध्ये या सगळ्यांना विरोध केला असताना ठामपणे विरोध केला असता, जे या ठाकरेंना जमत नाहीये. हे ठाकरे अंधारेन फिंदारेन सारख्या या असल्या बांडगुळांना घेऊन बसलेत, जे हिंदू देवी देवतांची मजाक मस्ती उडवली त्यांनी नको तसल्या वल्गर. आणि स्वतःच्या बापाला लाज वाटली पाहिजे. मी देखील किती असतो तरी माझ्या बापाला बोललेलं मी माझ्यासारखा माणूस सहन नाही करणार, किंबहुना कोणीच सहन करणार नाही. म्हणजे यांची वैचारिक क्षमता किंवा पातळी किती खालावली आहे. आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या मागून राज ठाकरे जातात. ही गोष्ट खरोखर पटते का? जरा व्यवस्थित राजकीय अभ्यास करून बघा एकदा थोडासा. राज ठाकरेंसारखा इतका उमदा नेता, इतका उत्तम माणूस, ज्याला राजकारण इतकं खोलपणे कळतं आणि बाळासाहेबांचा सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्स झालेला माणूस अशा पद्धतीचं राजकारण करतो आणि कुठेतरी वाहत जातो, हे योग्य नाहीये. हे सगळं करणारी ही लोक, देशविरोधी गरळ ओकणारी ही लोक, ही घाणेरडी लोक, ते JNU मधली ही सगळी ही बांडगुळ, ही सगळी पिलावळी, या किसिंग काय करतायत, काय येडे चाळे करतायत, छक्के जाळे केले जातात, घाणेरडी सगळी या देशाला पूर्ण नासवून टाकण्याचं काम केलं जातंय. ही लोक तुम्हाला देशभक्त वाटतायत? त्या सीमेवरती उभा असलेला जवान त्याला माहिती नसेल तिच्याला की आतमध्ये अशी देखील लोक आहेत ज्यांचं संरक्षण आज आपण इथं करतोय. त्यांची देशभक्ती कुठली आहे हो? त्यांनी काय म्हणायचं, त्यांनी सेक्युलर व्हायचं का? हिंदू मुस्लिम भाई करून काय पलीकडच्या पाकिस्तानी सोल्जरला काय मिठी मारायची का? हे योग्य वाटतंय का तुम्हाला? थोडंसं तरी पटतंय का? काही गोष्टी थोडंसं काहीतरी ठेवा, थोडीशी नीतिमत्ता ठेवा काहीतरी. ते जवान बिचारे घर दार सोडून तिथं बंदूक घेऊन पहारा देत उभे आहेत का? तर माझ्या सीमेच्या आतमध्ये माझ्या देशावरती कोणी हल्ला करू नये. कितीतरी जवान मेले जातात, मारले जातात. आपल्याला बातम्या येत नाहीत, त्याच्यामुळे कळत नाही. पण आपल्या महाराष्ट्रातले अनेक असतात, बाकीच्या राज्यांमधले अनेक लोक असतात जे मेले जातात, त्यांना मारलं जातं, दहशतवादी सगळे हल्ले करतात. आपल्याला त्याच्याविषयी काही माहीत नसतं. ते कशा पद्धतीने तिथे लढत आहेत आपल्याला काही माहीत नसतं. आणि या असली अवलादी, या गरळ ओकणारी लोक आणि त्यांना सपोर्ट करणारी आपलीच काही हिंदू नेते, हिंदू बांडगुळं, जे त्यांना सपोर्ट करून सांगतायत किंवा काय लढतायत ते, काय छान काम करतायत ते, लाजा वाटल्या पाहिजे, थोड्याशा लाजा. तुम्ही सरकारचा विरोध करा, तुम्ही मोदीचा विरोध करा, पण देशाचा विरोध करू नका. ज्या देशामध्ये राहताय, जो देश या संस्कृतीने, इथल्या सगळ्या संस्थानांनी किंवा इथल्या सगळ्या राजा महाराजांनी स्वतःचं रक्त घालून, स्वतःचे अख्ख्या पिढ्याच्या पिढ्या खर्ची घालून हा देश उभा केलाय ना, त्यांच्या कोणत्याही गोष्टीला ठेच लागेल किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा अपमान होईल, ही गोष्ट तुमच्याकडून होता कामा नये. हे माझं सांगणं आहे आपल्या देखील काही नेत्यांना, काही हरामखोर लोकांना. हे भले असतील यांच्या राजकीय विरोध, मग राजकीय विरोधला राजकीय विरोधच करा, देशावरती येऊ नका.
आज तुम्ही ज्या लोकांना सपोर्ट करताय, ज्या लोकांना पाठिंबा देताय, ती लोक कोण आहेत नक्की, त्यांना काय हवंय नक्की, याचा विचार केलाय तुम्ही? नाही केलाय तुम्ही विचार. तुम्ही जर विचार केला असता तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाच नसता, तुम्ही तिथपर्यंत गेलाच नसता. नीटच्या परीक्षेचं आंदोलन होतं ना, तुम्ही तेवढंच करा तुम्ही. बाबासाहेबांचं संविधान आणलं, बाबासाहेब आणले, जय भीम आले, नंतर बाकी सगळे देशद्रोही आले, सगळ्या गोष्टी आल्या. कशासाठी? बाबासाहेबांचा अपमान हा कशासाठी केला? कशासाठी त्या संविधानाचा सतत हातामध्ये घेऊन अपमान करताय? तो एक पवित्र ती एक हेच आहे ती, ज्याच्या अंतर्गत आपण सगळे राहतोय. बाबासाहेबांचं नाव राजकारणासाठी फक्त घेतायत, दलितांना फक्त भडकवलं जातंय. तो अभिजित दिपके दलित आहे म्हणून आमचे सगळे दलित बांधव, अरे वा आमचा सेनापती तिथं लढतोय. अरे काय तुम्ही करताय? एकदा विचारा स्वतःच्या मनाला. बाबासाहेब आंबेडकर हे एका वैचारिक दृष्टिकोनातून एखाद्या वैचारिक गोष्टीचा विरोध करत असतील, पण बाबासाहेब आंबेडकरांसारखा देशभक्त कोणी नव्हता. त्यांना माहिती होतं की जिथं देश येईल तिथं नाही या असल्या गोष्टी ठेवायच्या नाहीत, तर आपल्या देशासोबतच उभं राहायचं. पण ही लोक आज काय करतायत? कुठून येतो यांना फंडिंग, कुठून येतो यांना पैसा? कशासाठी केलं जात आहे? सत्तेसाठी, देशातल्या सत्तेसाठी. अरे जाईल ना, आज ना उद्या भाजपची सत्ता जाणार आहे, मी बोलतो ना जाणारच आहे. तर कोणी अमरपट्टा घेऊन आले नाही की मी इथं कायमस्वरूपी 100 वर्ष भारतामध्ये माझी सत्ता राहील. नाही राहणार. आज ना उद्या जाईलच, आज ना उद्या तुम्हालाही संधी मिळणार आहे. पण त्या संधीसाठी, ती संधी आत्ताच मिळावी याच्यासाठी देशाच्या विरोधामध्ये जे काही बोलताय ना ते योग्य नाहीये, आणि त्याचा विरोध म्हणून आम्ही हा विरोध करतोय. सोनम वांगचुकला लगेच डोळ्यामधून पाणी काढणारे या घाणेरड्या लोक, त्यांना असं वाटतं की काय मोठं यानं कामच केलंय. हे जे काही तुम्हाला बोलतायत ना सोशल मीडियावरती, हे नेते बिते, यांना बक्कळ पैसा आलेला आहे, बक्कळ. मला देखील अनेकांनी फोन केला, मला देखील अनेकांनी मेसेज केले, तुमचं रेट सांगा काय, तुम्ही एक व्हिडिओ बनवायला किती रेट घेता. म्हणलं एवढा काय खाली पडलेला माणूस नाहीये मी. ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी, ज्या दिवशी देशाच्या साठी जर काही करायचं असेल त्या दिवशी आम्ही करू. ते तू पैसे देशील आणि मग आम्ही पैसे घेऊन तो मोदीचा विरोध करायचा म्हणून काहीतरी बोलू, आणि या सगळ्या या असल्या अवलादी आमच्या नाहीयेत, या असलं बांडगुळ रक्त आमचं नाहीये. आम्हाला देशाविषयी बोलायचंय. तू पैसे दे आणि बोल की देशाच्या समर्थनार्थ बोला, आम्ही बोलायला तयार आहे. मी बोलतो ना, आम्ही बोलायला तयार आहे, कारण आम्ही आमचं पोट याच्यावरती चालवतो, आम्ही घेणार. पण याचा अर्थ असा नाही की तू पैसा देशील म्हणून आम्ही सगळं काहीही करायचं. असली गोष्ट आमच्याकडे नाही. एवढी घाणेरडी खाली पडलेली माणसं आम्ही नाही आहोत. आमच्यामध्ये आजही मराठ्यांची देशभक्ती आहे. आजही तेच रक्त धावत्या अंगामध्ये, जे रक्त अहमद शाह अब्दाली लढवण्यासाठी पानिपतापर्यंत गेलं होतं. आमच्यामध्ये तेच रक्त आहे, जे रक्त आटके पार जाऊन पोहोचलं होतं. कशाला? तर हे बाकीचे हे घाणेरडे, हे मातीवरती घाण नजर ठेवणारे या देशामध्ये परत येऊ नयेत म्हणून त्यांना ताणत, त्यांना पिटत, त्यांच्या मागे पाठलाग करत, त्यांना त्या सीमेच्या पलीकडे ठेवण्याचं धाडस आम्ही केलंय. त्या अंगामध्ये आमच्या रक्त आहे. त्यामुळे असे 4 पैसे घेऊन आम्ही असल्या गोष्टी करणारे नाही आहोत. जर बोलायचं असतं, कमवायचं असतं, तर या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान अरे कितीतरी PR एजन्सी आहेत, कितीतरी पैसा देतात, मागे पैसे देतात, हे घ्या पैशाने बोला, तुम्ही फक्त यांचं सपोर्ट करा, असं बोला तसं बोला, कितीतरी फोन, कितीतरी काय. म्हणलं बाबा धन्यवाद, जय महाराष्ट्र. वेळ पडली तर म्हणलं मी मागतो, असं बिंदास पैसे मागतो की मला पैसे द्या, 4 पैसे द्या मला. मी मागतो आमच्या पोरांकडे आणि देतात. ती कितीतरी अशी मदत करणारी लोक आहेत की आम्हाला ती देतात. त्यामुळे आम्हाला म्हटलं तुमच्यासारख्या PR एजन्सीची गरज नाही, काही गरज नाही. आम्ही हिंदुत्वाविषयी बोलणार आणि हिंदुत्वाविषयी सपोर्ट करणाऱ्या पक्षांचं देखील गुणगान गाणार. हे मी सरळ सांगतो. का नाही गायचं, का नाही आम्ही गायचं? जर ध्रुव राठी सारखे किंवा ही बाकीचे लेफ्टिस्ट सगळे जर काँग्रेसचं गुणगान बेधडकपणे गात असतील आणि त्यांची लोक जर त्यांना आपला माणूस म्हणून घेत असतील, तर आम्ही नरेंद्र मोदींचं आणि भारतीय जनता पार्टीचं किंवा हिंदुत्ववादी पक्षांचं, मग शिवसेना असेल, एकनाथ शिंदेची, बाकी सगळ्या हिंदुत्ववादी पक्ष असतील, यांचं आम्ही गुणगान गातो, तर आम्ही चुकीचे कसे ठरतो? तुम्हाला बोला काय बोलायचं ते. आम्ही पैसे घेऊन बोलतो, हो बोलतो आम्ही पैसे घेऊन, तुम्हाला काय करायचं ते करा, काही फरक पडत नाही. बोलतो आम्ही पैसे घेऊन, पण आम्ही निदान आमच्या देशाच्या विरोधात तरी बोलत नाही, आम्ही धर्माच्या विरोधात तरी बोलत नाही, कारण त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता हाच अभिजित दिपके नरेंद्र मोदींचा, आता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा सोडून द्या, आपण नरेंद्र मोदींचाच राजीनामा घ्यायचा. आज तक हम धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा मांग रहे थे, लेकिन आज जो घिनौनी, आज जो नीच हरकत करी है सरकार ने, अब हम नरेंद्र मोदी का इस्तीफा मांगेंगे. बाळा अभिजित दिपके, अजून तू चड्डीत आहेस, चड्डीतनं बाहेर निघ. ठीक आहे, तू चड्डीतनं बाहेर निघ. तुला एक दिवस उपाशी राहिलास तर तुला त्यालाच काय खाऊन काय नको असं होतं. भूख हड़ताल भी सोच रहे हो? नहीं भूख हड़ताल मैं तो मुझे नहीं लगता यार मेरे पास की माइग्रेन का प्रॉब्लम है यार. मेरी माँ तो वही बोलती है कि तेरे को टाइम पर खाना ना आ जाए, तू सर पकड़ लेता है अपना, क्या कर रहा है तू अभी? तू उपोषण आणि असल्या गोष्टी आम्हाला शिकू नकोस, आणि या असल्या फालतू गोष्टी तू नरेंद्र मोदींना हात घालतोय. तुला नरेंद्र मोदी म्हणजे काय केजरीवाल वाटले का काही करायला? अरे संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशातला राष्ट्रपती, तिथला राष्ट्राध्यक्ष, तिथला पंतप्रधान आज मोदींचं तोंड भरून कौतुक करतोय. याच्या आधी असं कधी घडलं नव्हतं. ही ताकद आहे नरेंद्र मोदींची, आणि तू त्यांचा राजीनामा मागतो. अंतरून बघून पाय पसरायचं काम कर. तू नसत्या भानगडीत उगाच पडू नकोस या असल्या गोष्टींमध्ये.
याला काय होतंय, याला चढवतायत फक्त पैसा कितीतरी पैसा दिला असेल याला, त्याच्यामुळे ते सोडून ते काम धंदा तिकडे सोडून आता त्याला माहितीये इलेक्शन पर्यंत 2-3 वर्ष मस्तपैकी पैसे छापायचे आणि मग आपलं परत अमेरिका गाठायची. पण नरेंद्र मोदींच्या याला लागू नकोस तुला असं एवढं काय सोपं वाटलं का ते? तुला काय वाटलं लगेच तू बोलशील आणि लगेच सगळ्या गोष्टी होतील? ते शक्य नाहीये. आता सोनम वांगचुक गेले हॉस्पिटलमध्ये, आता त्यांची भाषा बदलली, आता ते बदलले लगेच, त्यांची देशभक्ती त्यांचं जे काय आंदोलन होतं ते सगळं गुंडाळलं. आता तिकडे गेले, त्यांना काय सगळं मिळेल त्यांना. आता तू एकटा सापडलास, आता बघू तुझ्याला तू किती दिवस आंदोलन करतो ते आणि किती दिवस उपाशी राहतो ते. यायला खात पीत नाही काय नाही, तुम्हाला हागायला बरं होतं रे सारखं. टॉयलेटला जायचे का टॉयलेटमध्ये काय रेस्टॉरंट खोललंय का काय की तिथं जाऊन खाऊन येता? अरे माणूस ज्याला ते सकाळचं दुपारचं जेवण खाल्लं नाही तर तिच्या यायला संध्याकाळी पोटामध्ये कावळे ओरडतात, भूक लागते, हातपायची मुंग्या येतात आणि हे बरे 20-20 दिवस चाले राहतात उपोषण करायला. हे येडे आहेत का? काय येडे समजला का लोकांना? असोच या सगळ्या गोष्टी सोडून द्या. आपण हे जे काही करतायत ना हे देशविरोधी आहे आणि हे काँग्रेस आणि हे डाव्या विचारसरणीच्या बाहेरील देशाबाहेरील संघटना आणि देशाच्या अंतर्गत संघटना ज्यांना नरेंद्र मोदी नकोयत अशी सगळी लोक आज ही एकवटलेत. पण आज आपण हिंदू म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या मोदींच्या पाठी उभे राहायचं, आपल्या देशाच्या पाठी उभे राहायचं आणि तेच फक्त आपण करायचं, एवढं फक्त लक्षात असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.